आपल्या संघासाठी योगदान देण्यात यशस्वी ठरला. अल्पेश कोणत्याही प्रकारचा चौकट त्याच्या पर्यंत बघायला मिळाला नाही. आणि पुन्हा एकदा नो चेंज आणि चेंडू जातो क्लिअर झोन मध्ये आणि मिनिटात 1+1 दोन धावा आणि दोन धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या 34. आणि पुन्हा एकदा सुंदररीत्या कटवलेला चेंडू आणि चेंडू मित्री चेंडू मारायच्या वर चौकार आणि या चेंडूवर मिनिटात 5 धावा. स्ट्राईक चेंज नाही होणार. स्ट्राईक इकडे मग या चेंडूवर तुम्ही मारलेला त्यांनी मारलेला तुझा ना ओढ झाली मग ठीक आहे. चला बर्फानी बाबा या 5 बर्फानी बाबा कोण चालेल अनुराग सरांचं पुन्हा एकदा नो चेंडू दोन धावा. पुन्हा एकदा नो आणि 2 धावा. 0 बॉल 2 धावा. धावसंख्येत वाढ. दोन धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 43. पुन्हा एकदा नो चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या 48. आतापर्यंतचा सर्वोत्तम धावसंख्या असेल अजय छोटे संघाच्या नावात. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. चांगल्याची फलंदाजी करताना गणेश यांची आपल्या ते अनुराग सरांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर विराजमान व्हायचं आहे. 2 मिनिटांसाठी नागरिकांसाठी अनुसरण यायचं आहे. नागरिक त्यांच्या हस्ते होईल. नो चेंडू आणि 9+1 च्या मदतीने संघाची धावसंख्या 54. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 58. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि गेलाय सीमारेषा पार चौकार. नो चेंडू का रवी सर नो चेंडू का या चेंडूवर मिसमॅच 2. खूप चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला असा समन्वय बघायला मिळतो आणि सहज इथे 2 धाव पूर्ण करतात. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा नो चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या 70. आणि पुन्हा एकदा सुंदररित्या हाताळलेला चेंडू आणि या चेंडूवर मिळतंय फक्त एकच धाव आणि या सामन्यातील शेवटचा चेंडू शेष. आणि या चेंडूवर एकही धाव मिळत नाही. ते फलंदाज बाद होता ना आणि ते 70 धावा ठोकून काढल्या. आणि 71 धावांचं आव्हान ठेवलंय नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे कर्णधार राम सर आणि पंकज यांनी नाणेफेकीसाठी आणि या टॉप साठी मी आमंत्रित करतोय. अनुराग सरांना विनंती करतो की ते टॉप साठी यायचं.